मंडळी, गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे। एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगलात पोलीस दलाने 2 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा केला। ही कारवाई गट्टा पोलीस स्टेशन आणि सीआरपीएफ 191 बटालियनच्या संयुक्त पथकाने केली। त्यांच्याकडून एक स्वयंचलित AK-47 रायफल, पिस्तूल, जिवंत गोळा आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले। पोलिसांनी संपूर्ण परिसराची घेराबंदी करून नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं। या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसलाय। सध्या मोडस्के जंगलात माओवाद विरोधी मोहीम सुरू असून पोलीस अधिक शोध घेत आहेत। ही घटना दाखवते की महिलाही नक्षलवाद्यांच्या गटात सक्रिय असतात। आपलं पोलीस दल सतत सावध आणि तत्पर आहे, त्यामुळे मोठं संकट टळलं। पण आपणही सावध राहायला हवं। आजकाल अनोळखी महिलांवर विश्वास ठेवून त्यांना मदत करणं अथवा त्यांच्याशी संवाद साधणं घातक ठरू शकतं। त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि अशाच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा, सबस्क्राइब करा। त्याचं काय महाराष्ट्र।